तर गाईज आमचा एकदम मोय मुवमेंट झालेला आहे. पाठीमागाचे एवढं मोठं आहे ना, म्हैसूरचं पॅलेस आहे. पॅलेस किती मोठं आहे तुला माहिती? मला काय वाटतंय, या सगळ्या गाड्या अशा घरी घेऊन जाव्या. मारोडी क्रो मी पण बांधला ना तुमच्यासाठी राजवाडा. तर माझ्यासोबत आलेली जी गधडी ना, तिला घेऊन मी बसणार आहे घोडा गाडीमध्ये. ये अरे मी महाराज आहे आणि तू महाराणी. हा नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आजची आमची मॉर्निंग आहे म्हैसूरमध्ये. म्हैसूरमध्ये आम्ही मस्तपैकी स्टे केला होता आणि आज आम्ही सगळं म्हैसूर फिरणार आहे. पहिले आमची प्लॅनिंग आहे की म्हैसूर झू ला जायची. पहिले आम्ही पॅलेसला जाणार होतो, बट आरोही म्हणे की नाईटला पॅलेसचा व्ह्यू खूप जास्त भारी असतो. सो 3-4 वाजेपर्यंत आपण पॅलेसकडे येऊ, कारण 5:30 वाजता पॅलेसची एंट्री पण बंद होऊन जाते. आता पहिले आपण म्हैसूरचं जे झू आहे, ते सगळ्यात मोठं झू आहे, ते झू बघण्यासाठी जातोय आणि आता एकदा हॉटेलमधून आपण चेकआउट करून घेऊ. चलो. अरे इथं लय एक्साइटेडच राहते हो, ऑलवेज एक्साइटेड. तर मला एवढं टेन्शन आलं होतं माहिती का, खालून पार्किंग मधून गाडी काढून आणायची, कारण अंडरग्राऊंड पार्किंग आहे पूर्ण आणि तिथं गाड्या पण कमी लागतात. पण बरं झालं कोणीतरी आपली ऑलरेडी गाडी ना वरती आणून लावलेली होती. कोणी म्हणजे हॉटेलवाल्यांनीच. मी त्यांच्याकडे चावी दिलेली होती, थोडी पुसून पण दिली असती तर बरं झालं असतं ना. पण नंतर पुसू आता गाडीला, कारण एवढी पण घाण नाही झालेली आहे आणि म्हैसूरची वाईब एकदम भारी आहे. तर गाईज आमचा एकदम मोय मुवमेंट झालेला आहे, खूप जास्त पचका झालेला आहे. ऍक्च्युली आम्हाला झूला जायचं होतं, बट आज कळलं आम्हाला, म्हणजे जेव्हा आम्ही गुगल मॅप वरती टाकलं की आज झू बंद असतं. बट बरं झालं, आपण म्हैसूरमध्ये 2 दिवस आहे, आपण उद्या झू कव्हर करू. आज ना आपल्याला कोणत्या पण हालत मध्ये कोणता का होत नाही, प्राणी बघणे, वाघ त्यांच्या सोबत आहे, बकरी आपल्या सोबत आहे, पांडा इकडे और एक शेर आहे मेरा भाई. तर आता ना मी इकडे फिश ॲक्वेरियम बघायला चाललेलो आहे, जिथे ना वेगवेगळ्या प्रकारच्या फिश आहे. मस्तपैकी गाडी आम्ही मागे लावलेली आहे. थोडा मोय मुवमेंट झालेला असला तरी आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहे. भूक पण लागलेली आहे. समोर आहे ना साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज, तंदूर हॉटेल पण आहे भावा. तर मला असं वाटतं पहिले पोटोबा करून घेऊ आपण. हा एकदा पोटात पडला ना, मग जरा एनर्जी पण येईल भावा. तिकडं खाण्यापेक्षा ना इकडं खाऊ. व्हॉट डू यू थिंक? हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा ना असं स्ट्रीट वरती खायला मजा येते. अरे ना इथल्या स्पॉटचं नाव सांगते जिथं आम्ही फिरायला आलेलो आहे. लोकरंजन ॲक्वावर्ल्ड अंडर वॉटर झू. हा तेच. तर आता आहे ना इथं मस्त काहीतरी खाऊन घेऊ, त्याच्यानंतर आपण ते बघायला जाऊ. कडक बघा ना, ते स्ट्रक्चर खूप भारी बनवलेलं आहे. बट त्याचं जिथं आलोय ना तिथं रागे मुद्दे पण आहे. रागे मुद्दूच म्हणतात त्याला. मी मागं माहिती का त्याच्या खूप फेमस आहे. मी आरोहीला ते व्हिडिओ दाखवले होते माहिती का, म्हटलं होतं बघ असं असं असतं ते, म्हणजे असं ते जे करताय का डायरेक्ट तसंच खायचं असतं ते. हे बग भातासोबत चटणी राहते. हा बट आपण आता राईस प्लेट आणि हे घेऊ. आता आहे ना मी ते रागी मुद्दे खाणार आहे. बघा असं आहे ते, एक नंबर आहे. फर्स्ट टाइम ट्राय करतोय मी. हे बघा कसं टेक्स्चर आहे बघा त्याचं, आणि ते ना याचं तसं डिप करून खाता. गरम आहे ते फार. टेस्ट भारी भावा. हो काहीतरी युनिक आहे. तर आम्ही मस्तपैकी कैरी पण घेतलेली खाण्यासाठी, आणि आरोही आणि श्वेता ना गाडीमध्ये बॅग ठेवण्यासाठी गेलेले आहे. आरोही हे बघ काय, बिजली गिराने में आई कहते हैं मुझको हवा हवाई. तर फायनली आता आम्ही त्या ॲक्वेरियम मध्ये एंटर होणार आहे. हे बघा माशीच्या पोटात चाललो बरं का आपण, मासा आहे पूर्ण. तर आता ना आम्ही कॉम्बो तिकीट घेतोय, म्हणजे हे बघा हे वालं, त्याच्यात ॲक्वा पण आहे, स्नो पण आहे आणि मिरर पण आहे. ते मिरर काय बा, मिरर ते मध्ये गेल्यावरच कळलं आपल्याला, पण एक कॉम्बो तिकीट घेऊ आपण. तर आता आहे ना मी ॲक्वेरियम मध्ये एंटर झालेलो आहे. एंटर होताच आम्हाला हे सगळं असं दिसलेलं आहे, डिझाईन वगैरे केलेली पूर्ण 3D मध्ये. हे बघा चला, वाव. तर इकडे एक मासा आहे ज्याला माणसासारखे दात आहे डायरेक्ट. भाऊ हा कधी चावला आपल्याला तर चला रे भाऊ. चला मी माशीच्या तोंडामध्ये चाललोय आता. ब्लॅक एंजल फिश, एंजल फिश म्हणतात, ब्लॅक एंजल फिश. हे बघा माशीचे दात. काही माशा खरंच खूप सुंदर आहे. हे बघा ती ब्ल्यू वाली किती भारी ना, त्यांचे कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे, असे एकदम मस्त. अरे किती माशा बघ ना, किती मोठे मोठे आहे ना. चला पुढे जाऊ. आणि इकडे ना जेली फिश पण आहे. हे बघा जेली फिशच बोलता ना याला. हे बघा आणि इथे ना आम्ही फिशच्या इतकं जवळ आहे माहिती का. हे बघा
करू शकतो भाऊ तू टच. तर पूर्ण आहे ना आम्ही फिश ॲक्वेरियम कव्हर केलेलं आहे. खूप मोठ्या मोठ्या आणि युनिक युनिक माशा आम्हाला बघायला भेटला. आणि आता ना भूक लागली होती तर आम्ही या ठिकाणी ना स्वीट कॉर्न घेतोय. भावा अच्छा हा सकट 50 रुपयाला आहे. तर आता आहे ना आम्ही स्नो पार्क मध्ये चाललोय. ह्या साईडला आहे स्नो पार्क. आता बर्फात जाऊन एन्जॉय करायचंय. आणि म्हैसूरचा फेमस म्हैसूर पाक पण आहे इकडं. आपण जाताना बघू तिथं काय. आता मध्ये एंट्री घेऊ. ज्या स्नो पार्क मध्ये आम्ही चाललोय ना तिथं -6 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. अरे बघ शिमला मनाली काश्मीर पण फिरवतोय मी. इजिप्तला पण जाऊन आली. इंटरनॅशनल ट्रिप पण झाली तुझी. आज चल माझ्यासोबत. तर इथे आहे ना आम्हाला जॅकेट वगैरे पण देतात मध्ये जाण्यासाठी. बट ते जॅकेट आहे ना जास्तच अँटिक आहे. तर काही आता आम्ही फायनली मध्ये एंट्री घेतोय. अरे वा मध्ये एकदम थंडी आहे. खतरनाक थंडी आहे. एक नंबर. आणि आम्हाला आहे ना त्यांनी इतके घाण जॅकेट दिले माहिती का. अति घाण. तर आता ना आम्ही इग्लू मध्ये आलेलो आहे. इग्लू म्हणजे आईचं घर. हे बघा इग्लू. इग्लू थंडी. श्वेता बाहेरच राहिली. आम्ही स्नो पार्क मध्ये गेलो. तिथं खूप जास्त एन्जॉय केलं. इतकी थंडी होती माहिती का. इतकी थंडी आशिषला तर ऐकू येत नाही काहीच. मजा आली ना आरोही. श्वेता मजा आली ना. आम्ही मिरर मेज मध्ये चाललेलो आहे. अरे बाप कुठून जायचंय. हा अरे आपलं कन्फ्युजन आहे आरोही. थांब या जोडीला पुढे ठेव. हे पुढे जा रे तुम्ही जोडी जा. ए जाओ जोडी आगे जाओ. अरे इकडे मी तिकडे चाललोय समोर. काय आहे सीन. खाली बघा. अरे खाली बघ खाली बघ. आपल्याकडे जे फेमस आहे ना म्हैसूर पाक. चला इथे एकदम मध्ये जाऊन बघू एक्झॅक्टली काय म्हैसूर पाक काय ते बघू म्हटलं एकदा. तर आपल्याकडे जसा म्हैसूर पाक असतो ना तो असा आहे. हे बघा ट्रेडिशनल म्हैसूर पाक. आणि इकडं पण एक स्पेशल वाला भारी आहे. कसा लागतोय हे बघ खाऊन बघ. भारी आहे. हे पण मस्त आहे. आपण थोडं थोडं हे पार्सल घेऊन जाऊ घरी. काहीतरी युनिक टेस्ट हे घे ना एकदा ट्राय करायला. हे ट्राय करू. तर आपण जो नॉर्मल म्हैसूर पाक घेत असतो ना तो असा आहे. आणि टेस्ट सेम आहे. आपल्याकडे पण सेम टेस्ट लागते. मला द्यायचा होता थोडा टेस्टला. खाऊन घे आता. म्हैसूरला येऊन आहे ना इथला आम्ही स्पेशल म्हैसूर पाक आहे ना पार्सल घेतलेला आहे मम्मी पप्पासाठी हर्षदसाठी. आणि घर जाऊन आहे ना आरोही मी पण त्याचा आनंद घेणार आहे. लहानपणी मी म्हैसूर पाक खूप खाल्लेला आहे. खूप जास्त. आता लहानपणी आवडायचं. या मिडल पिरियड मध्ये ना मी खाल्लाच नाही. आता आहे ना आम्ही चाललोय म्हैसूरचं पॅलेस बघायला. त्याच्यानंतर एक व्हिंटेज कार म्युझियम पण आहे ते पण बघायचं आपल्याला. बट मला असं वाटतंय की पहिले आपण व्हिंटेज कार म्युझियम बघून यावं. त्याच्यानंतर म्हैसूरच्या पॅलेसला जावं. कारण आता 2:15 झालेले आहे. आणि म्हैसूरच्या पॅलेसला आहे ना इव्हिनिंगला व्ह्यू आहे ना खूप जास्त भारी असतो. लाईट शो राहतो तिथं भारी. मग काय करायचं इव्हिनिंगला जायचं तिकडं. हा इव्हिनिंगला जाऊ. आता आहे ना जे इंडोर मधलं जेवढं फिरायचंय ना तेवढं फिरून येऊ आपण. पण पहिले ते व्हिंटेज कार म्युझियम जे आहे ना ते बघून येऊ. आता आम्ही पायाना व्हिंटेज कार म्युझियमला चाललोय. जिथे आहे ना जुन्या जुन्या अशा व्हिंटेज कार आहे आरोही. आणि कार तर तुला माहिती आहे आपली एकदम फेवरेट गोष्ट आहे. म्हैसूर सिटी एकदम पॉश आहे पण असं सुंदर एकदम नीट क्लीन. असं कचरा कुचरा कुठंच टाकलेला नाहीये. तर फायनली आम्ही पोहोचलोय पायाना व्हिंटेज कार म्युझियम. आणि त्याचा शेप कसा बघा ना बिल्डिंगचा. टायरचा शेप आहे. टायरचा. टायरच आहे ते ऍक्च्युली. टायरची बिल्डिंग. अरे फायनली माझ्या फेवरेट स्पॉट वरती आलेलो आहे म्हणजे गाड्या घोड्या बघायला. पायाना व्हिंटेज कार म्युझियम. इथं आहे ना अशा जुन्या जुन्या कार आहे माहिती का. जुन्या जमान्यातल्या म्हणजे पहिले मॉडेल वगैरे कसे होते कसे नाही सगळं बघायला भेटणार आहे आपल्याला. इंटरेस्टिंग आहे. मग हे तर दुरून ती बिल्डिंग एकदम छोटी वाटत होती. बट जसं जवळ आलो ना तसं कळलं ते टायर अतिशय मोठं आहे. टायर मीन्स ती बिल्डिंग तिचा शेप तसा आहे टायर सारखा. एवढ्या टायरची गाडी घेऊ आपण. येस नक्कीच. टायर वरती चमकायला आहे ना हे बघा एवढा मोठा लाईट लावलेला आहे. हा फोकस वाटतं एवढा मोठा. याच्यावर चमकत असेल तो या टायर वरती. ही समोरची गाडी दिसती ना ही 1962 आहे. तिची बघ इथं टॉप स्पीड पण लिहिलेली आहे. हॉर्स पॉवर लिहिलेली आहे. इंजिन कॅपॅसिटी लिहिलेली आहे. टॉर्क लिहिलेलं आहे. ट्रान्समिशन लिहिलेलं आहे.
म्हणजे 4 गेअर येईल आणि किती सुंदर आहे ही गाडी. ह्या पूर्ण बिल्डिंगचं आहे ना हे स्केल मॉडेल आहे. हे बघा इकडे म्युझियम आहे, इकडे कॅफेटेरिया आहे, इकडे वॉशरूम वगैरे, इकडे कार पार्किंग. इथं आपली थार रॉक्स दिसेल आपल्याला. चला कार गाड्या सगळ्यांचं रिव्होल्युशन कशापासून झालंय यार सांग. चाकापासून. हे बघा व्हील, इकडे पूर्ण चाक आहेत. 10,000 BC इयर्स पहिले झाली होती, त्याच्यानंतर 3500 BC. म्हणजे काळ लिहिलेला आहे, प्रत्येक काळात कसं कसं रिव्होल्युशन झालं. मग माणूस बैलगाडी पर्यंत आला, घोडागाडी पर्यंत आला, टांगा बेसिकली. आणि हे इंग्रजांच्या काळातली गाडी आहे. ह्या गाडीचा उपयोग आहे ना राजा महाराजा करत असतील. आणि हिचं पण काय क्लास आहे आणि हाईट पण खूप आहे बरं का. ह्या साईडला आहे ना गाडीचे मॉडेल नंबर वगैरे पण लिहिलेले आहे. आणि पासिंग बघा कशी आहे, MSC 354. आणि ही जी गाडी आहे ही 1925 ची आहे. ही गाडी 1931 ची आहे, फिएट कंपनीची गाडी. या साईडला आहे ना रोल्स रॉयस पण आहे. हे बघा एक नंबर. हा किती सुंदर आहे ना. गाडीची टोटली माहिती पण लिहिलेली आहे. ही गाडी इंदोर वरून आलेली आहे. ही 1931 ची गाडी आहे. आणि महात्मा गांधी जेव्हा पॉंडेचेरीला गेले होते ना तेव्हा महात्मा गांधींनी ना ही गाडी युज केली होती. इथं लिहिलेलं आहे मारोडिक्रो मारोडिक्रो. गाडी 1946 ची, ही 1947 ची. कुठं बनलेली मॅडम ही गाडी? मध्ये बनलेली आहे. कलर किती भारी आहे ना त्या गाडीचा, ह्या गाडीचा. आणि ह्या गाडीचा कलर आहे ना मला सर्वात जास्त आवडला. एकदम भारी गाडी आहे. आणि सगळ्यात प्रीमियम गाडी इकडे दिसली आरोईला. या गाडीचा व्हिडिओ हे बघ तिकडं. ही जी गाडी ना ही म्हैसूरच्या महाराजांनी युज केलेली आहे, ही वाली गाडी. हा हे बघ इकडे लिहिलेलं आहे. अरे आपण अजून तिकडच्या गाड्यांनी बघितल्या, ते बघ किती सुंदर आहे यार ह्या गाड्या. किती छान आहे बघ ना, छोटी मस्त. या गाड्यांचे कलर इतके सुंदर ना, सगळं मल्टी कलर आहे, डायरेक्ट मल्टी कलर. आणि मेन म्हणजे ते खाली जी कॅप आहे का ती पण त्याला मॅचिंग आहे. हे बघ इकडे पण सेम उडताना जे दिसतंय का हे वालं, हे पण रिअल आहे. रमन राधाकृष्णन, सन ऑफ नोबेल लॉरिटेट CV रमन. ती डोली पण आहे. इकडे ना खूप सुंदर सुंदर बाईक पण आहे, जसं की राजदूत आहे, इकडे जावा आहे, RX 100 आहे, ट्रायम्फ आहे, व्हिक्टोरिया प्लेट आहे. पहिली वेस्पा फेमस होती ही गाडी खूप. ही परत ती बजाजची ही वाली. शेप किती छान आहे त्या गाड्यांचा, असा युनिक एकदम. पण तू बघती का त्यांना हेडरेस्ट नाहीये, फ्लॅट आहे डायरेक्ट. कोणत्याच गाड्यांना नाही. हे बघ ह्या गाडीला पण हेडरेस्ट नाहीये. तुला माहिती मला काय वाटतंय, या सगळ्या गाड्या अशा घरी घेऊन जाव्या. हे बघ या साईडला अँबॅसिडर आहे. या गाडीचं पण मार्केट होतं माहिती का. छोट्या छोट्या गाड्या भेटल्या पाहिजे ना. या शेव्हरलेटची गाडी आहे ही. मला ही गाडी सर्वात जास्त आवडली. कलर किती क्यूट आहे तो, पर्पल. शेव्हरलेटची इम्पाला आहे, इम्पाला. ही गाडी पण सुंदर आहे. 3 गेअर हिला फक्त. आरोही तर इझी चालू शकते. मग गेअरवाली चालवते तुझी गाडी आता. बापरे. 1937 ची गाडी ही. समोरच्याला छत आहे, पाठीमागच्याला काहीच नाही. आरोही पण पाठीमागचा घुसतो कसं मला तेच नाही कळत. डायरेक्ट जाऊन बसतो तो. आता बघा गाडीला आपण मधून पण बघू शकतो. AC वगैरे काहीच नाहीये, गरज पण काय म्हणा, सगळी मोकळीच आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ना ही टोटली 2 फ्लोअरची. आपण आता फर्स्ट फ्लोअर कव्हर केला आणि आता खाली आलोय ग्राउंड फ्लोअर वरती. मल्टी कलर स्कूटर. प्रिया नाव आहे स्कूटरचं, प्रिया बजाज. तिच्यावर तर नावच नाहीये. मिस्टर बीनची गाडी. इकडे ना सोव्हिएत युनियनचा ट्रक पण आहे, जो आर्मी मध्ये युज झालेला आहे. बघ किती मोठा आहे. इंडियामध्ये बनलेलं आहे शेव्हरलेटचं. हे बघ किती भारी आहे, क्यूट आहे एकदम. जर्मनीमध्ये मॅन्युफॅक्चर झालेलं आहे, इंडियन आर्मी साठी यूज पण झालेलं आहे. फोर्डची ट्रक आहे ही आणि टाटा ट्रक आहे. निसानची डॅटसन आहे, फियाट. आणि या गाडीची किंमत किती आहे रोही? 10,500. तेव्हा 10,500 पण खूप असतील ना. खूप. हे बघ ना ही गाडी ही तर युनिकच आहे. लाकूड आहे. हा अरे हा लाकूड आहे. मला अशी ओपन जिप्सी लय आवडते. ही गाडी तेव्हा 12,500 होती. या मर्सिडीजला हेडरेस्ट आहे हे बघा. आणि इथं 2008ची आहे. MH12 पुण्याची गाडी आहे. आरोही पुण्याची गाडी आहे. हा 93-95 असतं तर आपला नंबर झाला असता. टोयोटो कोराला. ही गाडी सगळ्यात भारी दिसतीये, जॅग्वार. इतक्या सुंदर सुंदर गाड्या आहे ना, कोणी पण या गाड्यांच्या प्रेमात पडल. अरे बाप एकदम खतरनाक गाड्या आहे. मजदा. ही गाडी पण चांगली फेमस आहे 1967 ची. आणि ही गाडी खूप जणांना आवडती, कॉन्टेसा. वाव. 1996 टेम्पो. सगळ्यात भारी गाडी जिने अख्खं मार्केट जाम केलं होतं, मारुती 800. आपल्या इंडियामध्ये सर्वात पहिली गाडी सचिन तेंडुलकर जवळ होती नाही.
हा असं म्हणता. हा 1985 ची मारुती 800. मला वाटतं अल्टो 800 आहे. ही आहे मारुती 800. हिच्यानंतर आली अल्टो 800. सगळ्यात जास्त मार्केट केलेलं आहे या गाडीने इंडियामध्ये. ही गाडी असते म्हणजे खूप भारी गोष्ट होती तेव्हाच्या काळात. हो, ही गाडी ज्याच्याकडं म्हणजे तो डायरेक्ट एकदम श्रीमंत माणूस. आर्ट म्युझियमच्या तिथंच मध्ये आर्ट म्युझियम आहे. हे स्वयंपाकाचं दिसतंय पूर्ण. हारू हे बघ काय एवढं मोठं, ती मोठी कढाई आहे. हा कॅमेरा आहे आय थिंक. हारू हा कॅमेरा आहे, स्टुडिओ कॅमेरा. आणि टाईप रायटर, पेपर कटिंग मशीन. असं रोल केल्यावर पेपर कट होत असेल. तलवार, बंदूक सर्वच आहे. रायफल. कार म्युझियम बघून तर खूप भारी वाटलं. आणि खाली ना आर्ट गॅलरी पण होती, तिथं पण एकदम भारी भारी अशा अँटिक गोष्टी ठेवलेल्या आहे. सगळ्या अँटिक गाड्या बघितल्या. आता आपली अँटिक गाडी बघा, तार रॉक्स. तर फायनली आम्ही आलोय आता म्हैसूरचं पॅलेस बघण्यासाठी. आणि पॅलेस इतकं मोठं आहे माहिती का, पार्किंग पण खूप मोठी आहे बघा. पॅलेस खूप मोठं आहे माहिती का. अरे पाठीमागं बघ काय म्हैसूरचं पॅलेस किती सुंदर आहे. तो एंट्री गेट आहे फक्त. मध्ये तर लय भारी ना. हा तर आता ना मी पॅलेस मध्ये एंटर झालेलो आहे. 120 रुपीज पर पर्सन इथं तिकीट प्राइस आहे. त्या साईडला पॅलेस आहे. पॅलेस इतकं भव्य दिव्य आणि मोठं आहे माहिती का. बापरे खतरनाक. आरोही किती सुंदर आहे ना. ज्यांचे पॅलेस असेल काय श्रीमंत असतील ना ते. लाईफ कशी असेल विचार कर ना. ती एकदम लक्झरियस लाईफ असेल. किती मोठं पॅलेस आहे. पॅलेस मध्ये राहणं म्हणजे बापरे, मी तर विचार पण नाही करू शकत त्यांची लाईफ किती भारी असेल. आम्ही चष्मा एक्सचेंज केलेला आहे. मी आरोहीचा चष्मा घातलेला आहे, आरोहीने माझा चष्मा घातलेला आहे. बडदे तोच चांगला आहे. खूप मोठा झालाय ना माझ्या फेसला. आणि मध्ये ना चप्पल बुट काहीच अलाउड नाहीये. सगळं आपल्याला बाहेरच काढावं लागणार आहे. तर आता ना मी पॅलेस मध्ये एंटर झालेलो आहे. एंटर होता तिकीट चेक करता आमच्या आशिष भाऊनी तिकीटच टाकलं होतं. वाव आरोही किती सुंदर आहे. काय भारी नाही, एक नंबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे पॅलेस इतकं जुनं असून सुद्धा किती प्रॉपर मेंटेन केलेलं आहे ना. तिथले फोटोज असतील ते असं सगळ्या गोष्टी मेमरीज प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. मोठे मोठे फोटो आहे, सगळे पेंटिंग केलेले आहे. त्या महाराजा जेव्हा आजूबाजूला असं फिरायला जात होते ना डिस्ट्रिक्ट मध्ये, तेव्हा त्यांना भेटत होतं अशा गोष्टी. चांदीचं असेल आहे ना. चांदीचं. मग मी पण बांधला ना तुमच्यासाठी राजवाडा. ते स्वर्ग आमच्यासाठी. चांगला आहे ना. येस स्वर्ग आहे. स्वर्ग गरिबी काही कळत नाही. स्वर्ग चांगलाच असतो. उमकी एलिफंट. किती हत्ती होते ना इथं बघ ना. ऍट अ टाइम 9 जण बसू शकत होते त्याच्यात आणि हत्तीने ओढत होते. इथे आहे ना असे फोटोज पण लावलेले आहे जेणेकरून आपल्याला प्रॉपर माहिती ना, आपण जसं जसं बघत जातो तसं प्रॉपर माहिती पण भेटत जाते. आणि आरोही आता सगळ्यात भारी पार्ट, चांदीचे चेअर आहे. हे बघ चांदीचे चेअर. आणि हे बघ ड्रेसिंग टेबल चांदीचा. चांदीचे चेअर बापरे. हे बघा सिल्वर चेअर्स. राजा महाराजा याच्यावर बसत असतील. हा आरसा बघ ना किती मोठा आहे. आणि ना आता पॅलेसच्या तिथं आम्ही वरती आलेलो आहे. आणि बघा त्या साईडला पण सिटिंग एरिया आहे, ह्या साईडला पण सिटिंग एरिया आहे. याच्यावर पण बसत असतील. मिडलला बसतात आणि ते हा समोर ते सर्व असं कार्यक्रम वगैरे होतो. राईट त्या टाइप मध्ये. म्हणजे ते टीव्ही मध्ये दाखवत होते खरोखर आहे. हे काय त्या साईडला सिटिंग, ह्या साईडला सिटिंग. आणि वरती जे पडदे आहे ना त्याच्यात बहुतेक लेडीज वगैरे थांबत असतील. आपण म्हणलं ना तेच लिहिलेलं आहे इथं. हा मेन राजवाडा आहे वाटतं. सुंदर वाटतंय ना इथं. हे बघा हा प्रायव्हेट दरबार हॉल आहे हा. प्रायव्हेट दरबार हॉल म्हणजे काही असं महत्वाचं मीटिंग असेल ते इथं होत असेल. देवाचे हत्ती होते ना त्यांचे ऑर्नामेंट्स पण आहे इथं. लिटरली खूप जास्त सुंदर होतं. आता आम्ही म्हैसूर पॅलेसच्या बाहेर आलेलो आहे. आता मी दाखवतो तुम्हाला म्हैसूरचं पॅलेस किती मोठं आहे. हे बघा. अरे बापरे. पाठीमागं एवढं मोठं आहे ना म्हैसूरचं पॅलेस आहे. पॅलेस किती मोठं आहे. पॅलेस समोर आपण मुंग्या वाटतोय माहिती का. एवढं मोठं पॅलेस आहे. तिथं दरबार भरायचा. आपण तिथं पण गेलो होतो. तिथे दरबार भरत होता माहिती का. म्हणजे तिथून आहे ना प्रतिनिधित्व करत होते राजा महाराजा त्यांच्या जनतेला. पूर्ण जनता राहत होती इथं. भावा घोडे हत्ती ते आता काय ओरा असेल भावा विचार कर. या साईडला एंट्री आहे. हे बघा ह्या साईडला ही पण टुरिस्ट साठी बॅक साईडने एंट्री आहे.
ही मेन एंट्री बर का, इथून सगळं असं येत असेल ते रथ मध्ये वगैरे बसून असं हत्तीवर. विचार कर भाई एकदम खतरनाक ना. सर्व म्हैसूर पॅलेस पण आपण फिरलेलो आहे. आता काय प्लॅनिंग व्हा, कुठे जायचं? लाईट शो बघायचा का नाही आपल्याला सांग. लाईट शो कुठेतरी दुसरीकडे गेलो असतो असं माझं म्हणणं होतं. रात्री काय चालू असतं? Yes. काय चालू असतं? असं सनसेट पॉइंट पण होता, पण माझा सनसेट तर गेला सनसेट असं चिल करायला बघा रे यार. काय तर लेक पण आहे इथं म्हैसूरला. चला मग बाहेर जाऊ कुठेतरी. चल. पॅलेस मधून बाहेर आल्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग केली आहे, थोड्या अँटिक गोष्टी घेतल्या घरी नेण्यासाठी, जसं की फ्रीज मॅग्नेट असेल, अजून एक डब्बा घेतला आहे ज्वेलरी बॉक्स. आणि आता ना मला घोडागाडी राईड करायची आहे. चला करायची ना राईड. काय काय थांब, तिला आधी भेळ खाऊ द्या. तर आरोही आणि श्वेता आहे ना भेळ खाताय आणि मी आणि आशिष ना पायनॅपल. माझ्यासोबत आलेली जी गधडी आहे ना तिला घेऊन मी बसणार आहे घोडागाडीमध्ये. सॉरी बसा बसा बसा. चल घोडागाडी बघा ना किती सुंदर आहे, राजा महाराजा टाईप आहे पूर्ण. तर फायनली आरोही आणि मी बसलेलो आता घोडागाडीमध्ये. या साईडला आशिष आणि श्वेता पण आहे, त्यांचं चालू आहे जरा फोटो व्हिडिओचं काम. मजा येते ना आरोही? हे बघ मी राजा, तू राणी, हा प्रधान आणि प्रधानची बायको प्रधानी. प्रधान हमारा महल कितनी दूरी पर है? यहाँ पे बहुत ही आनंद आ रहा है, मेरे हाथी घोड़े सब आगे हैं. पहली बार बैठे हो क्या तुम? नहीं मेरे लिए ये बहुत ही नॉर्मल बात है, नहीं बहुत ही सादी बात है. मैं महाराज हूँ यहाँ. और ये देखो थार रॉक मॉडिफाइड डिफेंडर किट लावलेली तिला. तर आता ना आम्ही घोडागाडी राईड करून आलेलो आहे. पूर्णपणे आम्हाला त्यांनी पॅलेसचा जेवढा मोठा राऊंड होता ना तेवढा पूर्ण राऊंड मारून आणलेला आहे आणि खूपच जास्त मजा आली. एकदम रिलॅक्स वाटतंय, असं राजा महाराजाची फिलिंग आली एकदम. काय ना आम्ही दसरा एक्झिबिशन बघण्यासाठी आलेलो आहे. इथं म्हैसूरमध्ये काहीतरी एक्झिबिशन आहे, इकडे चाललोय. अरे इकडे प्रत्येक ठिकाणी असे गेट वगैरे एंट्रन्स किती सुंदर बनवलेले आहे ना. एंट्रन्स एकदम मोठा आणि एकदम सुंदर बनवलेला आहे. ह्या एक्झिबिशनची एंट्री फीस आहे ना ती आहे 40 रुपये पर पर्सन. आता आशिष त्या ठिकाणी तिकीट काढतोय, तिकीट काढले की आम्ही इथून मध्ये जाणार आहे. तर इथं आहे ना आता सेल लागलेला बेसिकली, हे बघा. आणि खतरनाक गर्दी. हा आरोही श्वेता बघताय इकडे तिकडे ठिकाणी ना आम्ही स्टोन चॉकलेट आणि चेरी घेतलेली आहे. आरोही बघितलं का ते शो तिकडं? मी इथूनच बघत होतो, तुम्ही तरी तिकडे गेले. डान्सिंग कारंजा आहे. सगळं फिरून वगैरे फायनली आता आपण आपल्या हॉटेल रूम वरती परत आलोय. आणि आता मला खूप जास्त झोप येते. आता मी व्लॉग एडिट करणार आहे आणि डायरेक्ट झोपून राहणार आहे. आणि उद्या आपण जाणार आहे म्हैसूरचं झू बघायला, जे की खूप फेमस आहे. आणि त्याच्यानंतर पूर्तता करणार आहे उटीकडे जाण्यासाठी. आणि काही आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला असे आपले ट्रॅव्हलिंग वाले व्लॉग कसे वाटताय कमेंट करून सांगायला विसरू नका. मी मिनी व्लॉग सुद्धा अपलोड करतोय, मिनी व्लॉग सुद्धा नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. Take care.